सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. तर आजचा आपला व्हिडिओ आहे किंवा विषय आहे की शनिवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय करायचे किंवा सेवा करायच्या त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि पूर्ण महिनाच खूप पवित्र आहे, म्हणून आपल्या सेवा चालू आहे, पारायण चालू आहे. तर तशाच प्रकारे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा भरपूर काही सेवा आहे की जसं की सत्यनारायण आहे, तर खूप महिला सत्यनारायण सुद्धा करत असतील. पण शनिवारी अजून काही उपाय म्हणा किंवा काही गोष्टी आहेत की त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर शनिवारी आपल्याला आपलं जे घर असतं ते आपल्याला स्वच्छ करायचं असतं. म्हणजे आपल्या घरातून नकारात्मकता आणि दरिद्री जर तुम्हाला कोणत्या दिवशी काढायची असेल तर सगळे दिवस तर सारखेच असतात, पण जो शनिवार असतो तो अतिशय चांगला मानला गेलेला आहे घरातून नकारात्मकता आणि दरिद्री बाहेर काढण्यासाठी. तर या दिवशी तुम्ही तुमचं घर स्वच्छ करू शकता, जाळं काढू शकतात, जळमटं किंवा तुमच्या घराचे काही फाटलेले कपडे, त्याच्यानंतर चिरलेले भांडे किंवा फुटलेले कप, त्याच्यानंतर बंद पडलेल्या वस्तू या जर तुम्हाला घराबाहेर काढायच्या असतील किंवा तुमचा झाडू खराब झालेला आहे आणि तो तुम्हाला फेकायचा असेल किंवा नवीन झाडू आणायचा असेल तर त्या दिवशी शनिवारच्या दिवशी तुम्ही खराब झालेला झाडू फेकू शकता. नवीन झाडू जर तुम्हाला आणायचा असेल तर तुम्ही शनिवारच्या दिवशी नवीन झाडू आणू शकता. तर शनिवारच्या दिवशी या ज्या गोष्टी आहेत ह्या चांगल्या मानल्या गेलेल्या आहेत. तर म्हणजे झाडू आणणं किंवा खराब झाडू फेकणं किंवा घरातली दरिद्रता बाहेर काढणं, नकारात्मकता बाहेर काढणं, यासाठी हा दिवस खूप शुभ मानला गेलेला आहे. तर याने काय होतं की घरातली जर आपली नकारात्मकता आणि दरिद्री जर बाहेर काढली तर आपल्या घरात लक्ष्मी मातेचा प्रवेश होत असतो. म्हणून शनिवार हा या गोष्टीसाठी खूप चांगला मानला गेलेला आहे. त्याच्यानंतर शनिवारच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला सुद्धा स्पर्श करू शकतो. तर बाकीचे दिवस आपण नाही करू शकत, कारण त्या पिंपळाच्या झाडामध्ये अलक्ष्मीचा वास असतो. पण शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो, म्हणून त्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाला स्पर्शसुद्धा करू शकतात. त्याच्यानंतर जल अर्पण करू शकतात, प्रदक्षिणा घालायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमच्याकडून जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालणार तेव्हा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. त्याच्यानंतर तुमच्या घरात चिरकाल लक्ष्मी मातेचा वास राहावा यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता तर पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन. आणि तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तर जेव्हा तुम्ही हे सगळं करणार त्याच्यानंतर येताना तुम्ही हे जे आहे ते तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचं आहे. तर एक पिंपळाचं पान तुम्हाला आणायचं आहे घरी, ते स्वच्छ धुवायचं, तुम्हाला ते देव्हारात ठेवायचं, त्याला कुंकू, हळद, अक्षदा, धूप, दीप तुम्हाला ओवाळायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते जे पान आहे ते पान तुम्हाला तुमच्या तिजोरीत, तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला जर कायमस्वरूपी ठेवायचं असेल तर तुम्ही त्याचंसुद्धा ठेवू शकतात. नाहीतर पुढच्या शनिवारपर्यंत ते पान तुम्ही ठेवायचं. त्याच्यानंतर ते पान तोपर्यंत म्हणजे पूर्ण वाळून जातं, तर ते पान घ्यायचं. त्याच्यानंतर ते पान परत पिंपळाच्या झाडाखाली टाकून द्यायचं, दुसरं नवीन पान आणायचं, परत त्याला तसंच धुवायचं, त्याच्यावर कुंकू, हळद, अक्षदा व्हायच्या, धूप दीप ओवाळायचे, प्रार्थना करायची आणि ते पान परत तुम्ही पर्समध्ये नाहीतर तुमच्या तिजोरीत तुम्ही ठेवू शकतात. याने काय होतं की लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंचा आपल्या घरात नेहमी आशीर्वाद असतो, म्हणजे आपल्या घरात नेहमी वास असतो. म्हणून तुम्ही हा एक उपाय करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही शनिवारी तुम्ही श्री सुक्तमचं सुद्धा पठण करू शकता. तुमच्या इच्छेप्रमाणे महालक्ष्मी अष्टकमचं तुम्ही पठण करू शकतात. कारण कसं आहे ना, शनिवार म्हणजे बाकीचे लोक एखाद्या वेळेस असं सुद्धा म्हणत असतील की काही काम करण्यासाठी शनिवार चांगला नाही आहे, पण तसं नसतं. शनिवार हा खूप चांगला असतो. शनी महाराजांचा आपले हनुमान जे असतात मारुती, तर त्यांच्यासाठी सुद्धा शनिवार म्हणजे हा वार जो आहे हा त्यांना
म्हणजे आपण त्यांची पूजा करत असतो या दिवशी. तर त्याच्यामुळे शनिवार हा खूप चांगला आहे. मी सांगितल्याप्रमाणे घरातील दरिद्रता बाहेर काढण्यासाठी हा वार खूप चांगला आहे. त्याच्यानंतर तुम्ही या दिवशी जेव्हा घर साफ करणार त्या दिवशी फरशी पुसताना तुम्हाला त्याच्यामध्ये हळद, त्याच्यानंतर खडे मीठ, गोमूत्र आणि थोडासा भीमसेनी कापूर तुम्हाला टाकायचा आहे आणि मग तुम्हाला फरशी तुमची जी आहे ती स्वच्छ पुसून काढायची आहे. तर याने काय होईल की तुमची जी काही उरलेली नकारात्मकता असेल ती पूर्णपणे निघून जाणार आहे. तर अशा पद्धतीने हे शनिवारी तुम्हाला मी जे सांगितलं हे तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे काही उपाय आहेत ते नक्की करा. तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.